नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. महाराष्ट्राला 2006 साली अक्षरशः हादरवून टाकणारी जी घटना घडली, त्या घटनेचा निकाल काही तासांवरती आता येऊन ठेपलेला आहे. 20 जून रोजी सीबीआय न्यायालय हे पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल घोषित करणार आहे. यापूर्वी 14 मेलाच हा निकाल घोषित व्हायचा होता, पण या प्रकरणातील मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील हे तब्येतीच्या कारणामुळे उपस्थित राहू न शकल्यामुळे हा निकाल पुढे ढकलण्यात आलेला आहे. या पूर्वीच्या एका सुनावणीला पद्मसिंह पाटील हे ॲम्ब्युलन्समधनं व्हीलचेअरवरनं हजर झाले होते, पण आता सीबीआय न्यायालयाने अतिशय कडक शब्दात सांगितलेलं आहे की 20 जूनला सर्व आरोपींना या निकालाच्या घोषणेच्या वेळी न्यायालयात उपस्थित राहणं बंधनकारक आहे, असाल त्या अवस्थेत. त्यामुळे आता उत्सुकता लागून राहिलेली आहे. पण हे प्रकरण नेमकं काय होतं, हे हत्याकांड कसं घडून आलं आणि का बरं घडून आलं, हे समजून घेणं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. पवनराजे निंबाळकर म्हणजे आताचं धाराशिव आणि तेव्हाचं उस्मानाबाद जिल्ह्यातील एक मोठं राजकीय नाव. पवनराजे निंबाळकर यांचे बंधू, चुलत भाऊ पद्मसिंह पाटील, डॉक्टर पद्मसिंह पाटील, हे दोघेही नातेवाईक आणि नात्याने भाऊ हे एकत्रितपणे राजकारणाचा पूर्ण कारभार धाराशिव जिल्ह्याचा सांभाळत होते. पद्मसिंह पाटील तसे राष्ट्रवादी काँग्रेसमधले आणि पवनराजे निंबाळकर हे काँग्रेसमधले. दोघेही सोबत काम करायचे. पद्मसिंह पाटील हे त्या मानाने मोठं नाव होतं, कारण ते राज्याचे गृहमंत्री राहिलेले, आमदार राहिलेले, खासदार राहिलेले, त्यामुळे त्यांचा दबदबा हा मोठा होता. सुरुवातीला पवनराजे निंबाळकर हे पद्मसिंह पाटलांना मदत करण्याचं काम करत होते, जे त्यांचं राजकीय प्रस्थ सांभाळणं, आणि हळूहळू मग त्यांनी सुद्धा राजकारणात एंट्री घेतली. दोघे मिळून राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था हे सगळं बघत होते. धाराशिव जिल्ह्यात तेरणा सहकारी संस्था सुद्धा यांनी चालू केली. या अंतर्गत कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेज, साखर कारखाना, मोठा प्रस्थ या घराण्याचा धाराशिवमध्ये होता. धाराशिवमध्ये एक तेली गल्ली नावाचा एरिया आहे. या एरियात सर्व व्यावसायिक आणि व्यापार करणारे लोक राहतात आणि त्यांचा कारभार या तेली गल्लीतनं चालत असतो. या तेली गल्लीत ज्याचा प्रस्थ चांगला, ज्याचे कॉन्टॅक्ट चांगले, त्याची धाराशिव जिल्ह्यावरती पकड चांगली असं मानलं जातं. कारण इथे धनाढ्य लोक राहतात, धनाढ्य लोक व्यापार करतात, त्यांचे आपले आपले नेटवर्क असतात, त्यांचे तालुक्याच्या ठिकाणी चांगले नेटवर्क स्ट्रॉंग असतात. त्यामुळे इथे आपला प्रस्थ व्यवस्थित असणं हे तिथे राजकारण करण्यासाठी गरजेचं आहे, आणि हा प्रस्थ पवनराजे निंबाळकरांनी मिळवलेला होता. कालांतराने राजकारण करता करता या दोन्ही भावांमध्ये थोडेफार मतभेद होऊ लागले. राजकीय कारणांवरनं, आर्थिक कारणांवरनं, या ना त्या कारणांवरनं दोघांमध्ये मतभेद होऊ लागले. तेव्हा हळूहळू पवनराजे निंबाळकर यांनी बाजूला होऊन आपला स्वतंत्र राजकारणाचा मार्ग स्वीकारला. काही काळानंतर ते लोकप्रिय होऊ लागले, आणि हीच गोष्ट पद्मसिंह पाटील यांना खटकू लागली असं सीबीआय तपासात सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पवनराजे निंबाळकर यांचं मुंबईला नेहमी जाणं येणं होत होतं. पवनराजे निंबाळकर एकदा मुंबईवरनं धाराशिवला जायला निघाले. तारीख होती 3 जून 2006. या दिवशी पवनराजे निंबाळकर निघाले आणि ते नवी मुंबई ओलांडून कळंबोली एरियात आले. या कळंबोली एरियामध्ये आधीपासूनच दबा धरून बसलेल्या 2 जणांनी मग पवनराजे निंबाळकर यांच्या स्कोडा गाडीचा पाठलाग सुरू केला. काही अंतर पार केल्यानंतर त्यांनी स्कोडा गाडीच्या समोर आपली गाडी आणली आणि गाडी जवळ जाऊन, अगदी जवळून पवनराजे निंबाळकर यांच्यावरती दोघांनी मिळून आपापल्या पिस्तुलातून बेछूट आणि बेफाम गोळीबार केला. इतक्या गोळ्या झाडल्या की पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे ड्रायव्हर काझी, समद काझी यांचा जागेवरच मृत्यू झाला. जागेवर मृत्यू झाला आणि हे दोघं जण तिथनं निसटून गेले. मारेकरी, अज्ञात मारेकरी होते. कोण होते, का बरं मारलं, काही पत्ता नाही.
त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले, पंचनामा केला आणि तपास सुरू केला. तपास सुरू केल्यानंतर मात्र तपास अतिशय संथ गतीने होता. धाराशिव पोलीस, मुंबई पोलीस अतिशय संथ गतीने तपास सुरू होता. त्यावेळी पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नीने या तपासावरती आक्षेप घेतला. त्यांचं कारण त्यांनी सांगितलं की या कटात पद्मसिंह पाटलांचा सहभाग आहे. पद्मसिंह पाटील माजी गृहमंत्री आहे. गृहमंत्र्याच्या किंवा माजी गृहमंत्र्याच्या विरोधात पोलीस तितक्या ताकदीने तपास करतील असं वाटत नाही. त्यामुळे हा तपास हस्तांतरित करण्यात यावा आणि त्यांच्या या रिक्वेस्टमुळे न्यायालयाने हा तपास 2008 साली CBI कडे सोपवला. CBI कडे तपास सोपवल्यानंतर या तपासाला गती आली. पुरावे जमा केले, टेक्निकल पुरावे जमा केले आणि सर्व तपासाच्या अंती पद्मसिंह पाटलावरती 25 लाखाची सुपारी देऊन पवनराजे निंबाळकर यांची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येत डॉक्टर पद्मसिंह पाटील हे मुख्य आरोपी आणि सूत्रधार बनले. त्यांच्या विरोधात ठोस पुरावे देखील देण्यात आले आणि यामागचं कारण असं सांगण्यात येत आहे की पवनराजे निंबाळकर यांची वाढती राजकीय लोकप्रियता, त्यांना मिळत असलेलं मोठं स्थान, आपल्यासोबत काम करण्यास देण्यात आलेले नकार, त्यांची एकूण राजकीय प्रस्थ संपवण्यासाठी, कमी करण्यासाठी आणि स्वतःचा दबदबा कायम ठेवण्यासाठी पद्मसिंह पाटलांनी 25 लाख रुपयाची सुपारी देऊन भाड्याचे हत्येकरी म्हणजे असॅसिनेटर वापरून ही हत्या घडवून आणली. पद्मसिंह पाटलांसोबतच काही राजकीय दुसऱ्या नेत्यांचा सुद्धा यामध्ये सहभाग असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. पद्मसिंह पाटलांसोबत एकूण 9 आरोपी या प्रकरणात आहेत. त्यांच्यावरती वेगवेगळ्या तारखा चालल्या. पद्मसिंह पाटलांचं वय आता 85 क्रॉस केलेलं आहे. 2006 सालची ही घटना सध्या आहे 2026. तब्बल 20 वर्ष या केसची ट्रायल चालली. पद्मसिंह पाटलांना 2009 मध्ये अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर 3 महिने ते जेलमध्ये होते. जेलमधनं त्यांना जामिनावरती सोडण्यात आलं. ते आजपर्यंत जामिनावरतीच बाहेर आहेत. पण आता न्यायालयासमोर सादर केलेले पुरावे, तेव्हाचे साक्षीदार या सर्वांच्या अनुषंगाने या निकालाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. निकाल कोणाच्या बाजूने लागतो ते आपल्याला माहीत नाही, पण निकाल हा पद्मसिंह पाटलांच्या विरोधात जर गेला तर त्यांना शिक्षा होऊन या वयात परत एकदा जेलमध्ये जाण्याची त्यांच्यावरती वेळ येऊ शकते. निकाल जर त्यांच्या विरोधात लागला तर मात्र चित्र वेगळं असू शकतं. आत्ताचं जे खासदारांचं फोडाफोडीचं प्रकरण घडतंय त्यामध्ये सुद्धा या निकालाची मोठी चर्चा होताना आपल्याला दिसून येत आहे. 2006 सालचं हत्याकांड, मोठमोठे नावं याच्यामध्ये आले आणि महाराष्ट्र अक्षरशः या घटनेने हादरून गेलेला होता. मित्रांनो, याचा 20 तारखेला निकाल लागेल. निकाल लागल्यानंतर सुद्धा त्या निकालाची पूर्ण माहिती आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ. तुम्हाला या प्रकरणात काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.